साहेब, सतत पडत असलेल्या पावसामुळे जो का आता मान्सून पूर्व पाऊस आला, हं, हं. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतीचं गणित बिघडलं आहे. हं, हं. आणि आपण 10 दिवसा ते 12 दिवसा अगोदर अंदाज दिला की 31 मे ते जूनच्या 10 ते 12 तारखेपर्यंत खंड राहणार आहे. हो, हो. नक्कीच. याची प्रचिती सर्वात आधी आपण 10-15 दिवसा अगोदर दिली होती. हं, हं. त्याची सत्यता आता आपल्याला कालपासून बघायला मिळत आहे. हो. तर आता आजपासूनचा अंदाज पावसा संदर्भ असो किंवा खंड स्वरूपात असो कसा राहील, हं. सविस्तर शेतकऱ्यांना सांगा. नक्कीच. आजपासून जे आहे मान्सून विदर्भ मराठवाड्यात दाखल झालेला आहे. त्यामुळे ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. हम्म. आणि वाऱ्याचा जोर, बाष्पांची संख्या यामधनं फक्त काय होणार आहे, की भाग बदलत 25% व्याप्ती असलेला पाऊस जे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं अशा प्रकारे आहे. आजही त्याची प्रचिती बघायला मिळणार आहे. हम्म. आणि फक्त आजच्या दिवसच आहे पाऊस. उद्यापासून मराठवाडा, खानदेश, विदर्भ जवळपास 90 ते 95% मोकळा करतोय. हम्म. एखाद दोन ठिकाणी वर्ध्याच्या वगैरे भागांमध्ये तसेच गडचिरोली, चंद्रपूरच्या भागांमध्ये होईल थोडाफार पाऊस हम्म. उद्याच्या 30 तारखेला. हम्म. हम्म. आणि नंतर पाऊस होणार नाही. 31 पासून तर सर्वदूरच आहे. पण उद्याच्याही 30 तारखेला जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, खान्देशचे सर्व जिल्हे, नाशिक, पुण्यासह तो मोकळा होणार आहे. त्यानंतर सातारा सुद्धा मोकळा करेल. हम्म. बीड भाग सुद्धा आहे, परभणी सुद्धा मोकळा करेल. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर हे जे टप्पे आहेत अहिल्यानगर, देवीनगर, संघर्षे हम्म. यांच्या सर्व तालुक्यांना पाऊस मोकळीक देणार आहे, नाशिकसह सुद्धा. हम्म. हम्म. त्यामुळे घाबरण्याची कंडिशन नाही. 30 तारखेला चमत्कारिक वातावरण तुम्हाला 11 वाजल्यापासून पाहायला मिळेल. हम्म. आणि जवळपास 12 ते 13 तारखेपर्यंत, काही ठिकाणी 14 तारखेपर्यंतही धोका नाहीये. हम्म. पण आता असं झालंय की बऱ्याचशा शेतकऱ्यांना विविध प्रकारे वेगळे मेसेज येतात की तुम्हाला 6-7 पासून पुन्हा पाऊस पडणार आहे. हम्म. हम्म. तर बरं. हे जे पुढे पाऊस 6-7 पासून पडणार आहे त्याची व्याप्ती सुद्धा 10%च आहे. हम्म. हम्म. त्यामुळे घाबरू नका. त्याच्यामध्ये तुमच्या पेरणीला अडथळे येणार नाहीत. तुम्हाला 14 तारखेपर्यंत विश्रांती मिळते. हम्म. ज्या पावसाचं अखंडपणे चालू आहे त्या आता अखंडपणाला खंड लागतोय आहे. हम्म. हम्म. तर खंडकाळामध्ये पाऊस आहे का किंवा नाही, हे तुम्ही जे व्हॉट्सअपला मला प्रश्न पाठवलेत मी बघितले नेमकेच. हम्म. तर ह्या प्रश्नांचं उत्तर असं असेल की या काळामध्ये पाऊस आहे, पण कशा प्रकारे आहे की जोपर्यंत आता उदाहरणार्थ 14 तारखेपर्यंत आपण खंड तर सांगितलेला आहे. हो. पण या काळातला पाऊस जो आहे तो कुठेच चांदणभरी पडणार नाहीये. हम्म. हम्म. कुठेच असा मुसळधार नद्या नाले वाहतील अशी कंडिशन ह्या 14 दिवसात नाहीये. हम्म. याच्यामध्ये फक्त हलक्या धारा, केसावाने थेंब हम्म. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या एखाद दोन तालुक्यांना 2-3 गावं घेईल एवढीच कंडिशन आहे. आणि जे गावं घेईल ते फक्त पेंडवणीपेक्षाही कमी आहे. हम्म. म्हणजे 14 तारखेपासून असं चित्र चालणार आहे. हम्म. आणि जोराने वारे वाहतील दररोज 5 ते 6 दिवस आणखीन. त्यामुळे हम्म. कुठल्याही प्रकारचं घाबरणूक नाहीये. कुठल्या प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. हम्म. 7 तारखेपासून बी असा काही मोठा तुमचं नुकसान करणारा पाऊस नाहीये. हम्म. 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 दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येईल का यावर्षी? ज्यांना पाऊस बिलकुल कमी झाला अशा शेतकऱ्यांना थोडी भीती वाटते आहे. पण हम्म. दुबार पेरणीचा संबंध महाराष्ट्राला संकट यावर्षी येणार नाहीये. हम्म. आणि विशेष म्हणजे दुबार पेरणीचं संकट काय येईल, कारण की आता बघितलंय आपण की पाऊस पाणी भरपूर झाले तर पाणी द्यायची सुद्धा सोय आहे. हम्म. तर हम्म. दुबार पेरणी संकट काय येईल, नांगरटी पूर्ण भरल्यात, विहिरीला पाण्याचा स्रोत वाढलाय. तर हम्म. अशा कुठल्याही प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार नाही. घाबरू नका, बिंदास राहा. नंतर मग जूनच्या 15 पावसाची परिस्थिती कशी राहील? जूनच्या पहिल्या 15 तुम्हाला 14 तारीख म्हटल्यानंतर हो. कोरडच झालंय. हो. त्यामध्ये 10-5% कॅपॅसिटी आहे, जास्त काही नुकसान करण्याची कंडिशन नाहीये. हम्म. हम्म. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जून संपूर्ण जर आपण बघितलाय तर वाहुणी किंवा नदी नाले वाहतील अशी कंडिशन 5 वर्षातही घडली नाहीये. हम्म. हम्म. अवकाळी पावसाच्या अगोदर जे झाले ते झाले. हो. परत असं कधी पाहायला मिळणार सुद्धा नाहीये आपल्याला हम्म. जून हम्म. मध्ये. हम्म. तर साहेब, आता हे इतिहासात पहिल्यांदाच असं झालं का मे महिन्यामध्ये म्हणजे पावसाचा इतकं रौद्र रूप घेतलं? नाही, याच्या अगोदर सुद्धा झालेले 15-16 वर्षापूर्वीची ती घटना आहे. हम्म. 1918 साली सुद्धा काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. पण आता ही जी व्याप्ती आहे ही इतिहासात पहिल्यांदाच म्हणायचे आपल्या काळामध्ये. हो. 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 हम्म. म्हणजे ह्या इतक्या का वर्षाच्या काळामध्ये हे पहिल्यांदाच असं रूप दिसलं आपल्याला. नक्कीच नक्कीच नक्कीच. हम्म. चालेल साहेब, सविस्तर माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद.